देशात 11 वाजेपर्यंत 25.76% मतदान, तर बिहारमध्ये 23.67%, उत्तर प्रदेशमध्ये 27% मतदान, तर दिल्लीमध्ये 22%, तर हरियाणात 22% मतदान। देशामध्ये आज 58 जागांसाठी मतदान, राजकीय दिग्गजांनी बजावला आपल्या मतदानाचा हक्क। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बजावला मतदानाचा हक्क। राजधानीत मोदी विरुद्ध केजरीवाल लढत, दिल्लीतील 7ही जागा प्रभुत्व ठेवण्याचं भाजपपुढे आव्हान। लालू प्रसाद यादव सत्तेत आले तर बिहारमध्ये पुन्हा जंगलराज, अपहरण, गँगवॉर सुरू होईल। अमित शहांचा बिहारमधील प्रचार सभेतून लालूंवर हल्लाबोल। कोकण पदवीधरसाठी निरंजन डावखरेंना संधी मिळण्याची शक्यता, मुंबई पदवीधरसाठी दीपक सावंतांचं नाव चर्चेत। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ठरले। मुंबई पदवीधरसाठी अनिल परब यांना उमेदवारी, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून जमो अभ्यंकर यांना संधी। अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीच्या सहभागाचा निर्णय चुकीचा, अभ्यासक्रमातील मनुस्मृतीच्या समावेशाला भीम आर्मीचा विरोध। हिट अँड रन प्रकरणामध्ये असलेल्या रॅप सॉंग प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल, अल्पवयीन आरोपीशी साधर्म्य ठेवून केला होता व्हिडिओ। पुणे हिट अँड रन प्रकरणात सुरेंद्र अग्रवालच्या घरावर छापेमारी, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केली छापेमारी। पुणे हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आजोबाला अटक, सुरेंद्र अग्रवालला गुन्हे शाखेनं केली अटक, ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल। पुणे हिट अँड रन प्रकरणी विशाल अग्रवालला पुन्हा अटक होण्याची शक्यता, पुणे पोलीस कोर्टाला मागणार विशाल अग्रवालची पोलीस कोठडी। भिवंडी आणि डोंबिवलीमध्ये तेजावत यांच्या श्रीदेवी ज्वेलर्स पेढीवर आयकर विभागाचा छापा, आणखीन काही तास आयकर विभागाची कारवाई सुरू राहण्याची शक्यता। डोंबिवलीमधील अमुदान कंपनी स्फोट प्रकरणी मलय मेहताला 3 दिवसांची पोलीस कोठडी, तर आरोपी मलय मेहताला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी। 27 मे रोजी 10वीचा निकाल होणार जाहीर, सोमवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार। केरळमध्ये मान्सूनपूर्व पाऊस दाखल, पावसामुळे अनेक सेवा विस्कळीत, तर 2 जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी। मुंबईत 5% पाणी कपातीचा निर्णय 30 मे पासून लागू होणार, पाणी कपात, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरच्या गर्भपात रॅकेटचं दिल्ली कनेक्शन समोर, गर्भपातासाठी लागणारं साहित्य दिल्लीतून खरेदी केल्याची माहिती, कोणत्या डॉक्टरकडून मशीन खरेदी केली याची होणार कसून चौकशी। अमरावतीमध्ये सट्टा बाजारात महाविकास आघाडीचा उमेदवार फेवरेट, अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये सट्टा बाजाराचा मोठा अंदाज। सांगली जिल्हा बँकेच्या 219 शाखांची 48 अधिकाऱ्यांकडून चौकशी, एका शाखेत दुष्काळी निधीत अपहार केल्याचा प्रकार उघडकीस, मध्यवर्ती बँकेच्या वतीनं 3 कर्मचाऱ्यांना केलं निलंबित। भंडारा जिल्ह्यात कुपोषणाची समस्या गंभीर, जिल्ह्यामध्ये 77 तीव्र कुपोषित बालकं, तर मध्यम कुपोषित 429 बालकं। पारनेर तालुक्यातील सुपा गावात अतिक्रमण मोहीम सुरू, महसूल प्रशासनाकडून शेकडो अतिक्रमण जमीनदोस्त, मोठ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणाची कारवाई। यवतमाळमध्ये 73 पाकिटं बोगस बियाणे जप्त, इरीजामणी तालुक्यातील कारवाई, तर एकाला अटक। पश्चिम विदर्भात भीषण पाणी टंचाई, 86 गावात 91 टँकरच्या माध्यमातून नागरिकांना पाणी पुरवठा, पश्चिम विदर्भात घोटघर पाण्यासाठी नागरिकांची पायपीट। महाराष्ट्रासह 8 राज्यात 5 दिवस अतिउष्णतेचे, तर हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी, राजस्थानातून उष्माघातानं 8 जणांचा मृत्यू। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते पांडुरंग सपकाळ यांचं निधन, काही दिवसांपूर्वीच लीलावती हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।